तर या संदर्भात नाशिकवरून एक महत्त्वाची अपडेट येते, ती म्हणजे एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे नाशिकचे आर्टिलरी सेंटरची QRT पथक जे आहे ते आता मुंबईत रवाना झालेलं आहे। एक महत्त्वाची बातमी, भारत पाक आणि या दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढलेला आहे, त्यामुळे आता मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। मुंबईला लक्ष्य करण्यात येऊ नये म्हणून आता नाशिकवरून आर्टिलरी पथक आता मुंबईत दाखल होणार आहे। मुंबईसाठी रवाना झालेला आहे। आर्टिलरी सेंटरचं QRT पथक दाखल झालेलं आहे। किरण गोटूर आमचे प्रतिनिधी नाशिकवरून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, काय सांगशील? आर्टिलरी QRT पथक हे आता दाखल झालेलं आहे, मुंबईसाठी रवाना झालेलं आहे। काय या सगळ्यात पुढच्या घडामोडी होण्याची शक्यता? एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल। मागच्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। काल सुद्धा पाकिस्तानकडनं अनेक म्हणजे भारताच्या अनेक शहरांवरती जे हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। या सगळ्या अनुषंगाने मुंबईमध्ये सुद्धा जे हाय अलर्ट जारी करण्यात आलेली आहे, मुंबईमध्ये सुद्धा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटर जे तोफखाना आहे यांचा एक मोठा कॅम्प नाशिकमध्ये आहे आणि त्याचीच एक तुकडी जी आहे ती आता मुंबईला गेल्याचं आपल्याला कळतंय। सूत्रांनी ही संपूर्णपणे माहिती दिलेली आहे। मुंबईच्या सुरक्षेचा आढावा या सगळ्या तुकडी घेईल अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि तिथे सुद्धा या नाशिकच्या ज्या तोफखान्यातून जी तुकडी आता रवाना झालेली आहे त्या सगळ्या अनुषंगाने तिथं बंदोबस्त वाढवला जाईल एक अशा पद्धतीचं माहिती मिळताना आपल्याला बघायला मिळते। नक्कीच धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय नाशिकवरनं आर्टिलरी सेंटरची QRT आता हे QRT पथक आता मुंबईत येणार आहे। मुंबईत सुरक्षेचा आढावा घेण्यात येणार आहे।